नमस्कार. चला आता आपण जाऊया शनी शिंगणापूरला. ही मेन कमान लागते आधी. इथून असं आत गेलं की मंदिर लागतं. हा मंदिराचाच परिसर आहे. तुम्ही बघू शकता केवढं मोठं मंदिर आहे आणि किती छान आहे ते. मंदिराचा परिसर खूप मोठा आहे. राईट साईडला पण मंदिराचंच आहे आणि लेफ्ट साईडला पण मंदिरच आहे. मधून असा रस्ता केलेला आहे त्यांनी आणि खूप छान आहे मंदिर. तुम्ही पण या, अनुभव घ्या. इथून असं आत जायचं दर्शन घेण्यासाठी. इथे तेल वगैरे जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. नाही घेतलं तरी चालतं. तसं आतमध्ये जायचं दर्शन घ्यायला. इथून असं आत जायचं. इथे पाय धुण्यासाठी पाणी सोडलं आहे. तुम्ही हातपाय धुवायचे आणि आत जायचं दर्शन घेण्यासाठी. आधी त्रिशूळ लागतं. त्या त्रिशूळाची पूजा करायची. नंतर आपण काय सामान घेतलेलं असतं ते आपल्याला ते बाहेरच ठेवलेलं असतं टोपल्यात. तिथे आपण ठेवून द्यायचं. आणि इथे जर तुम्हाला अभिषेक वगैरे काही घालायचं असेल तर आपल्याला आधी तिकीट काढायला लागतं. जर तुम्हाला नसेल काढायचं तर बाहेर तेलाचं ठेवलं, तिथे तुम्ही तेल व्हायचं. तिथून आम्ही दर्शन घेतलं आणि नंतर आम्ही निघालो. बाहेर निघालो कीच नवग्रहाचं मंदिर लागतं. इथे सगळी नवग्रहाची मंदिरं आहेत. मंदिरं छोटी छोटी आणि खूप छान आहेत. उंच असा कळस वगैरे छान आहे. दगडाचे आहेत आणि कोरीव काम पण खूप छान केलेलं आहे. सगळी नवग्रहाची मंदिरं इथंच आहेत आणि तुम्ही या, अनुभव घ्या आणि नक्की सांगा मला कमेंटमध्ये तुम्हाला कसं वाटलं ते. व्हिडिओ कसा वाटला ते पण मला सांगा. आणि हे मंदिर आहे ना खूप जुनं आहे. याचा इतिहास पण खूप जुना आहे. तुम्हाला जर याचा इतिहास जाणून घ्यायचा असेल ते पण मला सांगा. मी सांगण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला. आणि लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मला मोटिवेट मिळतं नवीन काही व्हिडिओ टाकायला. थँक्यू. जय श्रीराम.